अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। दान हे नैतिक व मूलभूत कर्तव्य ते बजावलेच पाहिजे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले. निरपेक्ष काँग्रेसची धोरणेच देऊ शकतात चंद्रपूर शहराला वैभव. चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम चरणात आलेली असून प्रचार तोफा थंड झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अपडेट इंडिया प्रतिनिधीने नागपूर विभागाचे शिक्षित व सुसंस्कृत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्याशी थेट बातचीत केली असता त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराने मूलभूत कर्तव्य समजून मतदान केले पाहिजे असे आवाहन केले. तद्वतच मागील प्रस्तावित सत्ताधारी पक्षाचे भ्रष्ट व निष्क्रिय धोरण शहराला अधोगतीकडे नेणारे असल्याने यावेळी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले गेले. अपडेट इंडियाच्या मुलाखतीमधून त्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे. आज आपल्या समेत आहेत अतिशय झंझावत असे शिक्षक आमदार आदरणीय सुधाकररावजी अडबाले. आपण यांना विचारलं आहे की सार्वत्रिक जी निवडणूक होऊन राहिलेली आहे महानगरपालिका 2026 चंद्रपूर, तर आपण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदारांना काय आवाहन कराल? आपण मतदानाचा अधिकार बजावावा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं असं मी चंद्रपूरकरांना आवाहन करतो. एक शिक्षक आमदार म्हणून त्यांनी सर्व मतदारांना लोकशाहीमध्ये प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी आवाहन केलं आहे की या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या कोणतीही निवडणूक असेल तरी जो काही लोकशाहीमधला जो मतदानाचा अधिकार आहे तो त्यांनी निश्चितच गाजवा. असं दिसून येत आहे की आपण जरी शिक्षक आमदार असले तरी परंतु काँग्रेसच्या धोरणाशी कुठंतरी आपली विचारधारा जुळलेली आहे. तर आपण या पक्षीय राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये महानगरपालिकेची होत आहे याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय सांगा? 15 जानेवारी 2026ला चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जवळपास 66 उमेदवार उभे केलेले आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण आपण बघतो आहोत की यापूर्वी नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 10 पैकी 7 नगरपालिकेवरती काँग्रेसची सत्ता आलेली आहे. तेच वातावरण मी मागील 8-10 दिवसापासून या चंद्रपूर महानगरामध्ये सर्व वार्डामध्ये सभा आणि सर्व घेत आहोत. तर त्या सभेमध्ये जनतेमध्ये असलेला उत्साह आणि यापूर्वी जे सत्ताधारी होते भारतीय जनता पार्टीची सत्ता या महानगरपालिकेत त्यांच्यामध्ये असलेला रोष आणि उफाडून येताना मला इथं दिसते आहे. आज चंद्रपूरचा महानगरपालिकेचा जरी विचार केला सर्व विभागामध्ये मी फिरत असताना नळाचं कनेक्शन घरोघरी लावलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी पाण्याचा थेंब सुद्धा जात नाही. दर 3 महिन्यांनी त्या ठिकाणी त्यांना टॅक्स भरावा लागतो, दर 3 महिन्यांनी बिल भरावं लागते आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी सिवरेज गटर लाईन या ठिकाणी निर्माण केली, 15 फूट खोल पाईप सुद्धा टाकण्यात आलेला आहे. त्या योजनेमध्ये जवळपास 100 करोडच्या वरचा खर्च झालेला आहे. पण या महानगराच्या एकाही प्रभागामध्ये घराच्या ड्रेनेज सिस्टीम त्या पाईपला जोडलेली नाही. जे करोडो रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं मला या ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये या महानगरपालिकेमध्ये जे ठेकेदार आहे किंवा सत्ताधारी नगरसेवक आहे आणि सत्ताधारी आमदारांनी 30% कमिशन लाटलेलं आहे. म्हणजे जनतेच्या कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपव्यय झाल्याचा दिसून येते आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये आज ताळमेळ असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्याचा फायदा निश्चितच या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला होईल याची मला खात्री आहे. त्यांनी सांगितलं आहे की काँग्रेसची जे धोरण आहे की भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि जे काही विरोधी पक्ष आहे किंवा ज्यांची सत्ता होती त्यांचे धोरणं कुठं कुठं चुकली आहे त्या सर्वाचा फटका त्यांना बसून निर्विवादपणे काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेवर येण्याची शक्यता अधिक आहे. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद सर. अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मनसवारे. अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी 15